तर नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आज तिसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण ऑर्गॅनिक चाय पिऊन सुरू करूया. आणि मलाही खूप चाय आवडते, सो मी ते कंटिन्यू चाय प्यायला येत असतो. लाईक ही गवती चाय आहे, जसं की तुम्हाला माहीत असेल. सो मित्रांनो, तुम्ही काही माझ्या लुककडे लक्ष देऊ नका. माझा लुक काही आज चांगला नाही आहे, तर थोड्या वेळाने आपण त्याला करणार आहे, आपल्या ओल्ड लुकमध्ये येणार आहे परत. थोडं मफ वगैरे लावून, स्वेटर वगैरे घालून तो डेलीचा लुक आपला असणार आहे. सो पहिले आपण चाय फिनिश करूयात आणि आपण निघूयात मग. तर ही आपली धन्नो उभी आहे आणि आता तिला आपण घेऊन जाणार. सो आता आपण मित्रांनो चाललो आहे. पहिले आपण सगळ्यात आधी मला आता जस्ट एक माझ्या चांगल्या मित्राचा फोन आला होता, जो की माझा एक परम मित्र म्हणू शकता तुम्ही. सो तो मला म्हटला आहे की मी ऑफिसला जाण्याआधी तू पहिले मला भेटून जा, सो मग नंतर तू तुझ्या कामाला लाग. सो आपण त्याला आता भेटायला चाललो आहे. मी आता सध्या बाईकवर फोन उलटा पकडून शूट करत आहे. सो बघा मित्रांनो, तुम्ही माझं स्ट्रगल सध्या मी कसं करतो आहे. म्हणजे फोन फुटला तर मग कार्यक्रमच आहे तुमच्या भावाचा डायरेक्ट. मग तर झोमॅटो पण नाही लवकर कवर करू शकणार तुमच्या भावाच्या मोबाईलचा खर्च. खूप वेळ लागणार आहे मग, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आयफोनचे डिव्हायसेस वगैरे बऱ्याच गोष्टी किती महाग येत असतात. सो मित्रांनो, बरंच कष्ट घ्यावं लागतात काही गोष्टींसाठी. तर आपल्याला तर लाईफ जर चांगली जगायची असेल तर कष्ट तर घ्यावंच लागेल ना मित्रांनो. सो त्यामुळे आपण मेहनत करायला कधी माघार घेत नाही आणि घेणार पण नाही मित्रांनो. सो तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही आत्ता जर नाही कष्ट केले तर नंतर तुम्हाला लग्नानंतर खूप प्रॉब्लेम येणार आहेत आणि तुम्हाला हेच कष्ट मग करावं लागणार आहे. सो दॅट्स वाय तुम्हाला आधीच तुम्ही थोडं स्ट्रगल केलेलं इझी जाईल लाईफ बेटर करण्यासाठी. तर हे बघा, आपला मित्र इथं समोर कसा मोबाईल बघतो आहे. त्याला मोबाईलपासून फुरसतच नसते. सो बघा, त्याला असं वाटतं की जसं काय मी फोटो क्लिक करतो आहे सो त्यामुळे आपल्याकडे एवढं खुन्नसमध्ये बघतो आहे आणि पोज देतो आहे. आणि त्याला नंतर सांगितलं आहे मी की व्हिडिओ काढतो आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे पेट्रोल पंपवर आणि आपण सगळ्यात पहिले आपलं मोबाईलमध्ये बॅलन्स चेक करणार आहे, मगच पेट्रोल टाकणार आहे. नंतर तिथं गेल्यानंतर तुमच्या भावांचा पोपट नको व्हायला, कारण की अकाउंटमध्ये आपल्याला काही एवढे पैसे नसतात. सो आधी बॅलन्स चेक करूयात मग. तर मित्रांनो, तुमचा भाऊ पहिली ऑर्डर घेऊन आलेला आहे आणि पहिली ऑर्डर डिलिव्हर करून आपल्याला भेटले आहेत 55 रुपये. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, 3 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केला आहे आपण. काल तर फारच पैसे कमी भेटत होते, लाईक 25 रुपये आणि 30 रुपये, जो की आपल्याला परवडत नव्हते. तर मित्रांनो, तुमचा भाऊ आता एवढा खुश आहे की तुमच्या भावाला एका भावाने 30 रुपयाची टिप दिलेली आहे. आणि तो भावाचा स्वभाव खूप छान होता. तो ॲक्च्युली TCS कंपनीमध्ये कामाला होता आणि तो ॲक्च्युली वर्धा या गावाचा होता. सो वर्ध्याचे लोक खूप चांगले असतात मित्रांनो. त्यांनी मला 30 रुपये दिलेत आणि माझ्यासोबत बऱ्याच वेळ कम्युनिकेशन केलं आणि मला बऱ्याच चांगल्या प्रकारे गायडन्ससुद्धा दिला आहे आणि मला त्यांच्यासोबत भेटून आणि बोलून खूप चांगलं वाटलं. आता तुमच्या भावाला लागली आहे भूक आणि तुमचा भाऊ करणार आहे पेट पूजा. सो बघू शकता तुम्ही, आता मी वडापाव खातो आहे मित्रांनो. मी आला आहे आता तिसरी ऑर्डर घेऊन. आणि मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मला एक पार्टनर भेटला होता बाहेर. ॲक्च्युली मी त्याच्यासोबत कम्युनिकेट केलं तर मला समजलं की झोमॅटोमधून एवढीसुद्धा अर्निंग करू शकतात कोणी. ॲक्च्युली त्यांनी 4 ते 4,500 रुपयाची अर्निंग केलेली आहे लास्ट वीकमध्ये पर डेला. सो तुम्ही समजू शकता की किती पॉवर आहे झोमॅटोमध्ये. मी तर शॉकच झालो, भाई तू 4,000 रुपये कसं काय कमवतो आहे दिवसाला. सो त्याला ती काहीतरी कमबॅक ऑफर होती, सो त्यातून तो अर्न करत होता. अरे भाई, या ऑर्डरचे तर पैसेच नाही भेटले आपल्याला. ओ भाई, अरे भाई भेटले ना भाई, 55 रुपये भेटले. तुमच्या भावाला मजाक करत होता भाई. पैसे कसं काय देणार नाही झोमॅटो आपल्याला, पैसे देणारच भाई. तेच तर करण्यासाठी आपण आलेलो आहे, झोमॅटोकडून पैसे घेण्यासाठीच आलेलो आहे आपण. मित्रांनो, तुमच्या भावाला या ऑर्डरने खूप परेशान केलेलं आहे. ॲक्च्युली मी त्या लोकेशनवर जाऊन मॅपने मला युटर्न मारून परत 2 किलोमीटर फिरून आणलेलं आहे. चक्क मला 500 मीटर दाखवले लोकेशन आणि फार 3-4 किलोमीटर फिरून आणलेलं आहे. तर मी खूप परेशान झालो आहे ऑर्डरला आणि मी आता बघेल आता काय करायचं आहे ऑर्डरचं. एवढी ऑर्डर देतो आणि नेक्स्ट ऑर्डरचं व्यवस्थित लोकेशन बघूनच जाणार. तुम्ही पण मित्रांनो व्यवस्थित लोकेशन रीड वगैरे करूनच त्या लोकेशनवर जा, नाहीतर मॅप तुम्हाला फिरवत राहील इकडं आणि तिकडं, तिकडं आणि इकडं. सारखं तिथंच फिरवलं आणि फिरून मला तिथंच आणलं आहे मॅपने.
भाई मित्रांनो, भेटलं ना, फळ भेटलं बघा. ऑर्डरने फिरून आणलं आपल्याला, बट कस्टमरने आपल्या मेहनतीचं आपल्याला फळ दिलेलं आहे. तेव्हा त्यांचं नाव आहे काजल, तर त्यांनी आपल्याला 20 रुपये टिप दिलेली आहे. सो त्यांना आपण थँक्यू म्हणूयात. सो मित्रांनो, बघा तुम्ही, मॅपने मला एवढं फिरवलं आणि बट तरी पण मला त्या गोष्टीचा रिवॉर्ड काहीतरी भेटलेला आहे. सो त्यामुळे आपल्याला बघू शकतो तुम्ही 75 रुपये शो करत आहे. ॲक्च्युली 55 रुपयाची ऑर्डर होती आणि त्यांनी आपल्याला 20 रुपये टिप दिलेली आहे. तर मित्रांनो, आज तुमच्या भावाची खूप मजा लागलेली दिसते आणि आता मला खायची क्रेविंग होते आणि मी आता परत जाणार खाण्यासाठी. सो मित्रांनो, आपण आला आहे सँडविच खाण्यासाठी. आता हे भाऊ आपल्यासाठी सँडविच बनवत आहेत. ॲक्च्युली मी कोणतं केलं आहे सँडविच ऑर्डर ॲक्च्युली मलाच माहीत नाही, बट बघूया जे येईल ते खाऊ. सो बघा, वाव किती छान सँडविच आलेलं आहे आणि याचा आपण आता खाऊन लाभ घेणार आहे मित्रांनो. हा सँडविच ॲक्च्युली मसाला सँडविच आहे काहीतरी. सो आता तुमचा भाऊ सँडविच खातो आहे आणि खाता खाता खूप चटके बसत आहेत आणि तरी पण भूक लागली म्हणून चुपचाप खायचं आहे. आणि आपला डे आता बघूयात आपण नंतर ऑर्डर घ्यायची की नाही घ्यायची. तुमच्या भावासाठी चहाला वेळ नसते, बट तुमच्या भावाला वेळेला चहा हवा तसा सिस्टम आहे. तर आपण जाताना शेकोटीची सुद्धा मजा घेतलेली आहे. इतकं थंडी वाजते ना मित्रांनो, इकडं पुण्या साईडला खूप थंडी वाजते. सो त्यामुळे मी आता जर्किन वगैरे घालून सगळा पॅक असतो आहे. तर आता आपण निघलो आहे घरी जाण्यासाठी. खूप झाला आज, दिवाळी खूप केली, आज काम खूप केलेलं आहे. सो आज आपण जवळपास 8 ऑर्डर मारल्या आहेत माझ्या हिशोबाने, बिकॉज आज खूप टाईमपास पण झाला आहे आणि आपल्याला टिप भेटली. सो त्यामुळे आपण जास्तच टाईमपास केला आणि खूप खातपीत गेलो. सो आपण उद्यापासून परत व्यवस्थित करूयात. सो थोडी मजा पण मारली पाहिजे ना मित्रांनो, काय करणार आहे जास्त सिरियसनेस ठेवून पण. थोडं लाईफमध्ये एन्जॉयसुद्धा करता आलं पाहिजे मित्रांनो. सो प्रत्येक गोष्टीचा लाभ घेणे हा महत्त्वाचा आहे आणि लाईफला एन्जॉय करा यार. हो भाई मित्रांनो, आपल्याला घरी जाताना बुलसुद्धा दिसलेला आहे, जो की आपल्याला शेअर मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस ऐकायला मिळतो. बुल मार्केट आहे, बुल रनमध्ये आहे. सो आज तुम्ही बघूनसुद्धा घेतलं. तर मित्रांनो, आपण आज खूप मजा मारलेली आहे आणि मी आता रात्री घरी गेल्यावर हा व्हिडिओ पहिला एडिट करणार आहे आणि त्यानंतर आपण मी मार्केटचा ॲनालिसिससुद्धा करणार आहे रात्रीच्या टायमाला. बिकॉज मला मार्केटमध्ये शिकायला खूप आवडतं. नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप आहेत शेअर मार्केटमध्ये. सो तुम्ही पण तुमच्या साईडने थोडी स्टडी करत राहा मित्रांनो. तसं आपण हळूहळू स्टार्ट करणारच आहे. मी बरेच ब्लॉग स्टार्ट करणार आहे बनवायला आता बेसिकपासून. तर आपण ॲडव्हान्सपर्यंत हळूहळू शिकणार आहे. तर माझी त्यासाठी तयारी चालूच आहे तशी मित्रांनो. तर आता मित्रांनो, तुमच्या भावाला जाण्याची अनुमती द्यावी. सो मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या भावाला कमेंट करत जावा मित्रांनो. काय माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरेल, बिकॉज कोणी मला गायडन्स करायला नाही. सो ते हेल्पफुल ठरेल.